एआईएमआईएम पार्टी की तरफ से स्टेट लेवल की एक रिव्यू मीटिंग रखी गई थी। आढावा बैठक हम जिसे कहते हैं कि मुंबई छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले के जितने भी पदाधिकारी हैं सभी को बुलाया गया था। एक तो उनके काम का जायजा लिया गया और दूसरे आने वाले जो चुनाव है उस चुनाव की उनके जिले के अंदर उनके क्षेत्र के अंदर क्या तैयारी है इसका पूरा ब्यौरा मांगा गया, डिटेल्स ली गई है और उस हिसाब से अब आगे का जो भी फैसला है, हमने जैसा आपको पहले बताया था कि चाहे पंचायत समिति हो, नगर पालिका, नगर परिषद हो, जिला परिषद हो, हम इस बार इलेक्शन लड़ेंगे। वहां पे स्थानिक लेवल के ऊपर किसके साथ गठबंधन हो सकता है या नहीं हो सकता है, या हम वहां पर अकेले लड़ने वाले हैं, ये तमाम बातों के ऊपर चर्चा की गई। महाराष्ट्र की जो मेन बॉडी है उसमें सभी साजिद बिल्डर साहब का ये प्रस्ताव था कि यहाँ पर एक मीटिंग कॉल की जाए और हमारे जितने भी एग्जीक्यूटिव कमेटी के ऑफिस बियरर है वो लोग हर डिस्ट्रिक्ट का एक जायजा देंगे और मुंबई को छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले की बॉडीज को यहाँ पर बुलाया गया था। मुंबई की मीटिंग अलग सेपरेटली ली जाएंगी। मुंबई के अध्यक्ष फारूक शाब्दी साहब मुंबई के लिए वहां पर एक सेपरेट मीटिंग ली जाएगी। तो यकीनन आज इस मीटिंग के जरिए हमें बहुत सारी प्राथमिक जानकारी जो चाहिए थी और इलेक्शन कहाँ कहाँ पे हम लड़ने वाले, एग्जीक्यूटिव कमेटी है अपनी रिपोर्ट तैयार करके ये फैसला करेगी कि कहाँ कहाँ पर कितने सीटें कैसे रही। आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते एआयएमआयएम पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हा निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ। मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद हे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे। त्या सगळ्या जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जानकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती। आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजिद बिल्डर्स आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं पदाधिकारी या मीटिंग मध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे। त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कुठे किती सीट्स लढायचं आहे। लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहेत ज्यांना ते दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे ते निवडणूक लढायची आहे तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो। निकाल नाही आला तर निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे। तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही। तुम्ही निकाल नाही दिलं, तुम्ही पराभव झाले काही हरकत नाही आहे, पण समोरच्या माणसाला 50,000 मतं मिळतील आणि तुम्हाला 1,000 मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील, जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे। इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता। तर आता आम्ही जे जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे। कुणासोबत युती वगैरे काही चर्चा? आता महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे। जशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकतं तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते। तर आम्ही ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलच्या आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करतील। लोकसभेला विधानसभेला उमेदवारांचा बऱ्यापैकी कालावधीवर म्हटलं की विधानसभेला जे तुम्हाला बऱ्यापैकी मतदान मिळायचं तर ते एकच तुमचा उमेदवार घेऊन आलेला आहे। असं निराशाजनक वातावरण आहे कधी जे शिलेदार असं निराशाजनक वातावरण असताना जिल्हा परिषद पंचायत समिती इकडे ईव्हीएम वरती शंका आहे
त्यामुळे सहकारी पक्ष तुमच्या सोबत नाही अशा परिस्थितीत कसं थांबवावं? आता तुम्ही माझा उदाहरण दिलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे. MIM पक्षांनी एकटाच इलेक्शन लढलं होतं. कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होतं. कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होतं. मग इम्तियाज जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं? तर 3 जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स, फॉर्मिडेबल अलायन्स, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा साहेबांची एनसीपी आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते. सगळं पोलीस प्रशासन पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं. एकटं लढून सुद्धा आमचा पराभवाचा जे अंतर होता किती होता? 2000 मतांचा कमी. तर अशा परिस्थितीला आहे जे आमचा पराभव नाही आहे. लोक आजही आमच्या सोबत उभे आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट, ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्याचा अर्थ हे होत नाही आहे की MIM पराभव झालेला आहे. आम्हाला अनेक ठिकाणावर खूप सारे चांगले मतं मिळालेले आहे. पहिल्यांदा आम्ही 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जेव्हा MIM होती, आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू, आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू, नगर परिषदसाठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू. पण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहेत, जे लोक जोडलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे, कमी कमी लोकांना इतका विश्वास आहे की MIM पक्ष जिंकल्यानंतर, त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही, की दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे. ते आमच्याकडे जे आहे ते आहे. म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसतो, तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करतात. तर हे असं नाही आहे की आम्ही दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता MIM ची लाटच येणार आहे. पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये तुम्हाला दिसणार आहे. शहरामध्ये तुमची ताकद आहे पण ग्रामीण MIM नाही ना. आपल्याला हेच वाटत होतं ना, मलाही हे वाटत होतं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी मलाही वाटत होतं की MIMच्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे. म्हणून मी बोलताना शेवटच्या जे ओळी मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियामध्ये ही MIM कितपर्यंत पसरलेला आहे, पोचलेला आहे का. निवडणूक होऊ द्या, तुम्हाला त्यांचं उत्तर मिळेल. दुसऱ्या भानगड अशी आहे, लोकसभेला जसं जे मुस्लिम धर्मगुरू आहेत किंवा मुस्लिम संघटना त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं काही MIMच्या ठिकाणी. तर आणखी त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की MIM अजूनही मुस्लिम मतांच्या पलीकडे गेली नाही. म्हणजे मुस्लिमांव्यतिरिक्त दुसरीची मतं आहेत ती MIM पडत नाही. ही एक अडचण आहे. ह्या अडचणीच्या काळात लोक कसं बघा, आता बिहारचं निवडणूक जे होत आहे, आम्ही एक राजपूत समाजाच्या कॅन्डिडेटला आम्ही तिकीट दिलेलं आहे. 2 दलित समाजाच्या कॅन्डिडेटला उमेदवारी दिलेली आहे. एक OBC समाजातल्या कॅन्डिडेटला आम्ही हे दिलेलं आहे. आणि आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं असेल तर या शहरामध्येही जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली तर किती आम्हाला SC कॅन्डिडेट्स आम्हाला जिंकून आले होते. OBC महिला आमच्या पार्टीतून निवडून आली होती. हे मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो. आता या 10 वर्षामध्ये खूप सारं परिवर्तन झालेलं आहे. खूप सारे जातीचे लोक, आणि प्रमुख उदाहरण मीच आहे ना. माझ्या लोकसभामध्ये मी कधीही दावा करणार नाही मला फक्त मुस्लिमांचं मतं मिळाले होते. जे शिक्षित युवा होते, युती होती, त्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मला मतदान केलं होती. आता चांगले कॅन्डिडेट्स दिल्यानंतर आज इम्तियाज जलील आहे. इम्तियाज जलीलच्या व्यतिरिक्त 2 चांगलं कॅन्डिडेट उभं केलं तर ते त्यांनाही मतदान करतील. पण ते ग्रामीण भागामध्ये निर्णय मतदान तर तुम्हाला मी काय म्हटलं की मुस्लिम समाजाने फक्त मतदान देण्याचं काम करायचं का. आता आम्हालाही हे निर्णय घ्यायचा आहे की आम्ही चांगला कॅन्डिडेट दिलं तर मागच्या 75-76 वर्षामध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही मतदान करत होतं ना. आता वेळ आलेली आहे
की आम्हाला दुसऱ्या समाजाची लोक ही आमच्या बाजूने उभे राहतील, आम्हालाही मतदान करतील. साहेब तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची इच्छा आहे तुमच्याशी युती व्हावी म्हणून? मला असं वाटत नाही कोणत्याची पक्ष इच्छा आहे. तुमची इच्छा काय? बरं ते विरोधक बघा, तयारी आमची एकला चळवळीची आहे आणि अनेक जिल्ह्यामधून असे प्रस्ताव येत आहे कि साहब ये शहर के अंदर ये एक आघाड़ी बन रही है, वो आघाड़ी आपके साथ अलायन्स करना चाह रही है. आता ते स्थानिक लेवलच्या नेत्यांना माहित आहे की कोणत्या लेवलवर कोण प्रभावशाली आहे, आपल्याला फायदा कुणाशी होऊ शकतो ते. पण मोठ्या पक्षांची जी आहे बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे, कारण सगळ्यांना असं वाटतं की आपली ताकद इतकी आहे नाही. भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये, एकनाथ शिंदेना असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये, अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांची हे जास्त सीट्स येऊ नये. एकामेकांचं त्यांचं जे हे चाललेलं आहे ना, आता काँग्रेस एकटा लढणार आहे का एनसीपी सोबत लढणार आहे, शरद पवार साहेब ऐनवेळी काय निर्णय घेणार आहे कुणालाही. वा वा वा, व्हेरी गुड. तो पिछले चुनाव में जो है सिंगल वार्ड थे महानगर पालिका में औरंगाबाद, अभी इस बार जो है प्रभाग है, तो आपको नहीं लगता है इसमें चुनौती है जमायत के सामने? बघा काय आहे की मागच्या लोकसभेचं एक उदाहरण देतो. असे उमेदवार लोकसभेमध्ये जिथे वोटिंगची संख्या 20-20 लाख असतं, त्या इलेक्शन मध्ये असे चिल्लर चालतात 300-200 शंभर वोट घेणारे लोक होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असंच व्हायचं. कोणीतरी उभे राहतं, मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचे असतात की बाबा तुम्ही बसा, मी तुम्हाला पैसे देतो. हे सगळे धंदे जे सुरू होते ना, बहुतेक आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे, जे इलेक्शनच्या वेळी दर 5 वर्षांनी धंदा करणारे जे लोक आहेत ते लोक संपतील. आता हे जे लोक आहे जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदारकीमध्ये तेच लोक आणि तेच कॉर्पोरेटरलाही तेच लोक उभे राहणार आहे, कारण त्यांनी धंदा केलेला आहे. आता एक की मी फॉर्म भरणार आणि माझ्याकडे 50 वोट आहे, तर माझ्या 50च्या हिशोबाने तुम्ही काय पैसे देणार आहे मी मागे घेईल. 2026 की 25,000 के बारे में कैंडिडेट के बारे में क्या इरादा है? अभी हमने इसका कुछ फैसला विरोधक जे प्रभाग बनलेले आहेत ते प्रभाग जे आहेत तर सत्ताधाऱ्यांनी आपल्या हिशोबाने बनवले एमआयएमचे सीट निवडून येऊ नये. आम्हाला हे माहित होतं, कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या, ते आपल्या हिशोबाने ते सगळं गेम सेट करतात. आणि याच्यामध्येही आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीटिंग होती, कुठे कोण कोण लोक बसले होते, कशा प्रकारचे ड्राफ्टिंग करत होते. पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्राफी बघितलं ना उसने, तुम्ही माझ्या 2 गल्ली इथून काढा, 2 गल्ली इथून काढा, जिंकणार आम्ही. वंचित नगरसेवक तुम्ही एमआयएमचे आता मंडपामध्ये किती नगरसेवक सभा 25 नाही, 26 होते. एक कमी करू नका. ऐसा नहीं है की मतलब सगळं राजनैतिक पक्ष जेव्हा निवडणूक लढतं ना, त्यांच्या लढण्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त सीट्स भेटणारे कॅन्डिडेट आहे, चांगले कॉर्पोरेटर्स आहे, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे बहुतांश त्यांना मी बाहेर काढलेलं आहे ऑलरेडी. मतदार याद्यावरून 1 मिनिट ऐका ना. हो मुलं राहणार आहे, तुमचा मुलगा उभा राहणार आहे. माझा मुलगा नाही, नितेश भाई, मुलगा कॉर्पोरेटरसाठी नाही, आमदारकीसाठी नाही, खासदारकीसाठी नाही. कारण आजच्या खाण्याच्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनीतीच्या खाण्याच्या राजनीतीमध्ये येऊ नये. दुसऱ्यांची मुलं बरी उभं करतात. त्यांच्या घराणेशाही आहे, त्यांच्या घराणेशाही झालेली आहे. तुम्ही किती वाटणार ना जिल्हा परिषद म्हणजे हजारो लोकांना हजारो तुम्ही उभे करणार, तर स्वतःच माझं स्वतःच. आता कुणाच्या वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला नाही किती घाणेरडी असू द्या, मला राजनीतीमध्ये आणायचं,
कोणचा निर्णय? माझा एक पालक म्हणून बोलतो मी माझ्या पक्षाचा सगळ्यांचे पालक आहात तुमच्या नाही, मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे. व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी येऊ नये राजनीतीमध्ये. खूप खानेट्या खूप खालच्या लेवलवर आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅक टू वर्ड्स पर्यंत जाणार आहे. आता आपण जे बघत आहे ना ते खूप याच्यापेक्षा वाईट होणार आहे. मतदार याद्यावरून बराच गोंधळ सुरू आहे. मतदार याद्यावरून बोगस याद्या किंवा डबल नावं किंवा बाहेरून मतदार आणले जाते, या सगळ्या चर्चा आहे. तर एमआयएम पक्षाची या सगळ्याबाबत काय भूमिका आहे? काय हे की मी स्वतः मागच्या आठवड्यात जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशनरने मीटिंग कॉल केली होती सगळ्या राजनैतिक पक्षांचे एक प्रतिनिधींना, तर मी स्वतः त्या मीटिंगमध्ये गेलो होतो आणि तेच इलेक्शन कमिशनर वारंवार की ज्यांनी एक इलेक्शन एससी सर्टिफिकेटवर इलेक्शन लढलं, दुसरा इलेक्शन ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेटवर लढलं, तिसरा इलेक्शन ज्यांनी इंडिपेंडंट म्हणून इलेक्शन लढलं, आणि जेव्हा त्याची तक्रार इलेक्शन कमिशन कडे गेली तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की हे जबाबदारी महानगरपालिकेची होती. महानगरपालिका हे बोलत होती की नाही आम्ही फक्त एक्झिक्यूट करणारे आहे, निर्णय घेणार आहे इलेक्शन कमिशन. तर मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही या प्रकारचा निर्णय घेत नाही, आता हेच इलेक्शन कमिशनने रूल केलेला आहे की 2 मुलांचा किती असे लोक आहे की ज्यांना 4-4, 5-5, 6-6 मुलं आहेत, पण इलेक्शनसाठी 2 मुले पुन्हा दुसऱ्याला देऊन टाकतात इलेक्शन. हे सगळ्यांना माहित आहे का नाही? तर जोपर्यंत इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत गांभीर्याने निर्णय घेत नाही, ऍक्शन घेत नाही, अशा प्रकारचे मी स्पष्टपणे इलेक्शन कमिशनरला त्या मीटिंग मध्ये सांगितलं की लोकांना माहित आहे की काहीही असू द्या आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक लढल्यानंतर माझ्या विरोधकांनी कोर्टामध्ये गेलं तर 5 वर्ष 6 वर्ष असंच जाणार आहे कोर्टामध्ये, तोपर्यंत तो एन्जॉय करते. म्हणजे माझ्याकडे इतके पुरावे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट अतुल सावेंच्या विरोधात होते, इतके पुरावे होते की एका सामान्य माणसाला मी त्याचे दाखवले असते तर त्यांचे इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होते. आणि निर्णय तारीख पे तारीख और उसके बाद है तो 5 साल वो आमदार बन के निकल जाते और इम्तियाज जलील अपने जेल का खर्चा है तो अदालत के अंदर लगाए. बरं, काल ते तुमची खैरेंसोबत टाळीवर टाळी गप्पा सुरू होत्या. काय दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये या देशाची या राज्याची एक परंपरा आहे. ठीक आहे, राजनैतिक मतभेद आहे ते राहणार, आपले पॉलिटिकल आयडियोलॉजिकल डिफरेंसेस जे आहे ते राहणार, पण याचा अर्थ हे नहीं है कि वो मुझे ईद के ऊपर मुबारकबाद ना दे और मैं उन्हें दिवाली के ऊपर मुबारकबाद ना दूं करके. तर इतना भी ऐसा घटिया तरीके की सोच हम रखते नहीं. आम्ही जर खैरेंना मान्य झाला त्या दिवशी जेव्हा मी खैरे साहेबांना भेटलो तर ते हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेले म्हणजे सर ये कितना रंग आपके ऊपर कितना अच्छा लग रहा है करके उसमें. आणि म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाला कशा आपल्या एक संदेश देतो. ठीक आहे, राजनैतिक जे भांडणं आहे ते सुरू राहणार आहे. त्यांच्या महाआघाडीमध्ये मनसेला प्रवेश दिला. आता काय आहे की मी जेव्हा आम्ही सुरुवातीपासून हे बोलतो की एमआयएम पक्ष इज लाईक अनटचेबल, अछूत आहे. आम्ही कोणी आम्हाला हात लावायला तयार नाही. बिहारमध्ये आम्ही 5 सीट जिंकलो होतो आणि 5 सीट जिंकल्यानंतर आम्ही यावेळी इंडिया अलायन्सला मागितलं होतं फक्त 6 सीट. आम्ही तुम्हाला 6 सीट द्या, जे जिंकलेले 5 सीट्स आहे आमचे, आणि एक ऍडिशनल सीट जिथे आम्ही 2 नंबरवर आले होते ते द्यायला तयार नाही होते. आम्ही वारंवार चिठ्ठ्या दिले, वारंवार त्यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या मार्फत त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त 6 सीट द्या. त्यांनी म्हटलं तुमची ताकदच नाही आहे, काही आम्ही देणारच नाही आहे, आम्ही कोणालाही घेणार आहे. जे कट्टर जातीवादी पक्ष आहेत त्यांच्या सोबत आम्ही घेणार, पण तुम्हाला घेणार नाही. आता एमआयएम किती सीट्स लढत आहे? 30 सीट्स लढत आहे. आता उद्या तुम्हाला फटका बसेल, तुम्हाला काही झालं तर पुन्हा आमच्या नावाने राडा करू नका. हमारे नाम के ऊपर मातम करो मत. हमने तो पहले ही बोल दिए थे कि 6 सीट्स हम लढने वाले थे करके. आता हे सगळे जे लोक आहे ना, राज साहेबांचं भाषण आहे का की काँग्रेसवर कसा तुटून पडत होते,
एकदा भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत कितीही चांगलं बोलत होते, नंतर किती वाईट बोलत होते. आता हे सगळे लोक एकत्र येणार आहे कारण त्यांना सगळ्यांना माहित आहे कि अकेले में हमारी कोई ताकत नहीं है, हमको किसी ना किसी का सहारा लगेगा करके. अगर हिम्मत कर रहा है कोई आज के दिन कि अकेले लड़ने की ताकत हमारे में है तो वो AIFIM. बरं आणि तुम्ही बिहारचा किस्सा सांगितला 30 प्रिन्सिपल घेणाऱ्या अशा एका पक्षाने आम्ही ठेका नाही घेतलेला आहे. आमच्यासाठी जे भाजप आहे तेच काँग्रेस आहे, तेच RJD आहे. मुस्लिमांचं पॉप्युलेशन तुम्ही बघितलं बिहारमध्ये तर तुम्ही एक ठीक आहे सोडून द्या की जे 5 सीट्स आम्ही समजा एकही सीट जिंकलं नसतं आणि आम्ही 6 सीट्स मागितलं असतं तर कोणीही आम्हाला हाकलून दिलं असतं की तुमची ताकदच नाही आहे. 5 सीट जिंकलेले आहे आणि 6 मागत आहे आम्ही, तर तुम्ही तेही द्यायला तयार नाही आहे आणि तुम्ही आम्हाला हे म्हणणार आहे. RJDचे प्रमुख जे आहे तेजस्वी त्यांनी म्हटलं होतं की अगर आपको भाजप को अगर हराना है तो आप इलेक्शन ही मत लड़ो करके. म्हणजे असा सुझाव आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलेले आहे. आता 30 सीट्स आहे आणि जाणार बिहारला. शहरात 12 पत्रकार इच्छुक आहे तुमच्याकडून तिकीट असेल, किती लोकांना द्या? लिस्ट पाठवा मला. हे बरोबर आहे. एक पत्रकाराचं तर मला माहित आहे खूप व्हायरल करत आहे तुम्ही आणि त्यानं फक्त कॉर्पोरेटरने तुम्ही त्यांना महापौर करून टाकले. तुम्ही तिकीट नाही दिले 2 भागर होतील त्याच्यात. तुम्ही तिकीट नाही दिले 2 भागर होतील त्याच्यात. अरे यार काही पण ऑडिओ जातोय, ऑडिओ जातो ना यार. 4 अज्ञात मामला देखिए शनिवार वाड़ा के अंदर जो मामला हुआ है, हम भारतीय जनता के ऊपर कई 100 करोड़ रुपए के जमीन घोटाले का मामला अभी पुणे में बहुत गर्म चल रहा है मोहर साहब के खिलाफ. और ऐसे मौके के ऊपर मालूम है RSS की स्ट्रेटेजी क्या होती है. जब मुद्दा एक होता है तो फौरन एक नया मुद्दा तैयार कर दिया जाता है और पूरा का पूरा मीडिया है तो उसकी तरफ है तो कैमरे को घुमा दिया जाता है. इसमें यही चाल इस बार भी खेली गई है कि वो जो MP है राज्यसभा की मेधा कुलकर्णी, इतने सालों से मैं खुद 12 साल पुणे में रहा हूँ, उसमें शनिवार वाड़ा कई मरतबा गए हैं. वो जो वहां पर एक दरगाह है कई सालों से है, मतलब वहां के रहने वाले लोगों से अगर पूछेंगे आप 60 साल का तो वो बताएगा आपको कि मेरे पैदाइश से मैंने तो दरगाह देखा है. अचानक अशा प्रकारच्या हल्लडबाजी करणं आणि कारण काय होतं की 4 महिलापैकी दो महिलाओं ने नमाज पढ़े. अब नमाज पढ़ने का मतलब ये है कि तमाम जाति धर्म और मजहब के लोगों ने उनसे सीख लेना चाहिए था कि हम कहीं पर भी रहो, हम बाजार में रहो, हम फ्लाइट में रहो, ट्रेन में रहो या हम शनिवार वाड़ा के लॉन के अंदर गए हो, नमाज का वक्त हुआ उन्होंने नमाज पढ़े. क्या गुनाह किए उन्होंने ये बताइए. 2 मिनट के लिए अगर उन्होंने वहां पर नमाज पढ़ ली है बुर्के की हालत के अंदर तो क्या उन्होंने वहां पे कोई पत्थर जमा किए, पत्थर को लाल रंग लगाए और वहां पर उन्होंने कहा कि अब ये हमारा हो गया है शनिवार वाड़ा? ऐसा कुछ किए है उन्होंने. और उसके बाद पुलिस ने उनके ऊपर FIR रजिस्टर करना, ये उससे ज्यादा घटिया और घिनौनी बात है. किसी ना किसी के दबाव के अंदर आ जाए. देखिए शनिवार वाड़ा का इतिहास जो है वो पेशवाओं से और छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ा हुआ है. अगर छत्रपति शिवाजी महाराज को मुसलमानों से बैर नहीं था तो ये चिंदी चोर कौन तैयार हो गए हैं जो उनका नाम लेकर अपने समाज को और ज्यादा बदनाम करने की जो कोशिश कर रहे हैं. मुसलमानों ने अगर नमाज पढ़े हैं वहां पर तो कोई गुनाह नहीं किए हैं. और वहां पर जो हल्लड़बाजी की गई है वो सिर्फ इसलिए की गई है कि वहां पर एक मुद्दा 300 करोड़ रुपए का बताया जाता है, कोई एक हॉस्पिटल की जमीन जो बेच दी गई है भारतीय जनता पार्टी, और वही लोग आपस में एक दूसरे पर इल्जाम लगा रहे थे. तो उसको डाइवर्ट करने के लिए RSS की जैसी स्ट्रैटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके. अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही, क्या किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ? आपने सवाल क्या किया कि साहब वो मस्जिद का. यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है. हम पुणे पुलिस से अनुरोध करते हैं कि ये जो आपने भारतीय जनता पार्टी के दबाव में आकर ये जो महिलाओं का
के ऊपर आपने एफआईआर रजिस्टर किया है, ये पहली मर्तबा ऐसा हुआ है ऐसा मैं नहीं समझता हूँ। आज अगर आप मकबरे में चले जाए, दौलताबाद में चले जाए, कहीं नमाजी है, एयरपोर्ट के अंदर, फ्लाइट के अंदर, अगर नमाज का वक्त होता है तो पढ़ लेते हैं, 2 मिनट लगता है। ये कुछ सीखिए दूसरे समाज के लोगों ने, मस्तानीला पण नमाज पडला सुद्धा हमारा कोई यही कहना है। मस्तानी पढ़ो जितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होंगी, ये उस वक्त तो किसी को कोई परहेज नहीं था, लेकिन ये नए नए जो अभी जो आ गए हैं ना, जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है, उसमें वो महिला एमएलए है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं ना कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर चलो ठीक है जो घोटाले का मामला सामने आ रहा, जो घोटाले का मामला सामने आ रहा 300 करोड़ का, क्या उसके अंदर कुछ आप सामने लाएंगे? नहीं, मेरा नहीं है। देखिए, आप पिछले 3-4 दिनों का पूना के अंदर 1 हफ्ते का आप समझ लीजिएगा कि किस तरीके से वहां के एक एमएलए ने आरोप लगाया कि ये मंत्री का कैसा है, इसके अंदर इन्वॉल्वमेंट है करके। मुरलीधर मोहोर जो सिविल एविएशन के स्टेट मिनिस्टर, उनका हाथ किस तरीके से है करके भारतीय जनता पार्टी के थे, तो उनको क्या मिला? मैं समझता हूं अगर सीसीटीवी से शनिवार वाड़ा का अगर निकाल के देखे 1 महीने के अंदर, तो हो सकता है आपको और ऐसे विजुअल्स मिल जाएंगे जहां पर एक आदमी कोने में खड़े लेके नमाज पढ़ ले रहा है, कोई एक महिला है तो मुर्से में होगी तो कोने में खड़े लेके नमाज पढ़ ले रही होगी। तो क्या शनिवार वाड़ा कैसे ये कब्जा कर रही है? देखिए, ये जो चुप चुप के हिंदुत्ववादी जो लोग जमा हो गए हैं, ये एक सोची समझी साजिश के तहत ये सब किया जा रहा है। इसके बाद